नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता सक्रिय होत चाललेलं आहे। याचा जोर आता आणखी वाढणार असून मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। मात्र आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेला पाऊस राहील, आज पाऊस कुठे राहील, उद्या पाऊस कुठे राहील त्याबाबतचा सविस्तर अंदाज आहे। त्यानंतर काही असे भाग आहेत की त्या भागामध्ये आता लवकरच पावसाचा जोर देखील वाढणार आहे व काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस देखील हा पाहायला मिळणार आहे। आता नेमक्या कोणत्या भागात पडेल त्याबाबतचा देखील सविस्तर अंदाज पाहायला मिळेल। त्याकरिता आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला तर नेमका कोणत्या तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव वाढणार आहे, पावसाचा जोर वाढणार आहे याबाबतचा सविस्तर अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। कारण आता आपण पुढच्या 7 ते 10 दिवसाचा अंदाज बघणार आहोत। यामध्ये कोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस राहील त्या जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे, कोणत्या तालुक्यात कमी पाऊस राहील त्याबाबतची देखील नावे पाहणार आहोत। तर चला आता व्हिडिओ आपण पाहूयात। त्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून देखील ठेवू शकता किंवा आता सबस्क्राइब करा चॅनलला। जर तुम्ही सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकले तर हवामानासंदर्भातील महत्त्वाची बातमी तुम्हाला रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळेल। त्यासाठी फक्त सबस्क्राइब करायचे आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर सध्या बघू शकता पावसाला पोषक वातावरण आता सक्रिय झालेलं आहे। बऱ्याच जिल्ह्यातून आपल्याला कमेंट देखील आलेल्या होत्या। शेतकरी मित्रांनो, तुमचा देखील जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। आपल्या जिल्ह्याचं नाव जर कमेंटमध्ये सांगितलं तर नेमका तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी पडणार त्याबाबतचा अंदाज आपण देऊयात। पुढच्या 2 तासाची परिस्थिती पाहता अहिल्यादेवी नगर ते लातूर पर्यंत, नांदेडचे काही भाग, छत्रपती संभाजीनगर, दक्षिण पश्चिमेचे काही भाग या ठिकाणी स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय राहील। मध्यम स्वरूपाचा किंवा काही भागामध्ये हलक्या देखील स्वरूपाचा पाऊस पुढच्या 2 तासात पाहायला मिळणार आहे। एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील। यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज आता लक्षात घ्यावा। तसेच तुमचा जिल्हा कमेंट करत चालायचा आहे। जिल्हा जर तुम्ही तुमचा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या भागाचा अंदाज लवकरात लवकर देण्याचा आपण प्रयत्न करूयात। तर चला आता पुढची काय परिस्थिती राहील ते आपण बघू। तर यामध्ये आता लक्ष देऊन बघू शकता सध्या स्थितीला वाऱ्यांचा वेग काही ठिकाणी कमी झालेला आहे। गरमीची लेवल आता वाढू लागलेली आहे। त्यामुळे पावसाला आता पोषक वातावरण सक्रिय होणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी धो-धो पावसाला आज देखील परिस्थिती पाहायला मिळत आहे। पुढच्या 3 ते 4 तासानंतर देखील रात्रीला देखील पाऊस राहणार आहे। यामध्ये लातूर, केज, परळी, अहमदपूर, उदगीर, पेठ, तुळजापूर, सोलापूरच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज हा पाहायला मिळेल। आता ही झाली आजची परिस्थिती। आता आपण इथून पुढे आता दिनांक 10 तारखेपर्यंतचा किंवा 12 तारखेपर्यंतचा सविस्तर एक अंदाज पाहणार आहोत। त्यानंतर कमी दाबाची देखील स्थिती पाहूयात। 18 तारखेपर्यंत कसं राज्यात वातावरण राहील आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, कारण आता इथून पुढे महत्त्वाचा अंदाज आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला जर विचार केला तर आता राज्यामध्ये पावसाचा प्रभाव हळूहळू वाढायला सुरुवात होईल। यामध्ये सर्वात आधी पावसाचा जोर वाढणार आहे तो म्हणजे इकडे अहिल्यादेवी नगरचे काही भाग असेल, जामखेडचे काही भाग असतील, केज, परळी, अहमदपूरचे काही भाग आहेत या ठिकाणी। त्यानंतर माजलगाव, पैठणचे दक्षिणेकडील भाग या ठिकाणी पावसाचा जोर हळूहळू वाढण्यास सुरुवात होईल। गेवराई तालुक्यामध्ये देखील पाऊस वाढणार आहे। धारूर तालुका असेल, तेलगाव असेल, वडवणी असेल, केज असेल या भागात देखील धो-धो पावसाला सर्वात आधी सुरुवात होणार आहे। आता इकडे करमाळा असेल, बार्शी, दौंडचा भाग आहे, इंदापूरचा भाग आहे, तुळजापूरचा भाग आहे, सोलापूरचा काय भाग आहे, उत्तरेकडील या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस आता सुरुवात होणार आहे। यामध्ये वडूजचे काही भाग आहेत, तसेच कलबुर्णीचा भाग, इंदापूर, जत, विटा, वडूज, सातारा, चिपळूणचा भाग असेल, पुणे, खेडच्या भागामध्ये जुन्नर, इगतपुरी, नाशिकच्या भागापर्यंत, कल्याण, डोंबिवली, मुंबईपर्यंत पाऊस धो-धो स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे। दिनांक 6 तारखेला असं वातावरण राहील। 6 जून 2025 रोजी अशा प्रकारचा पाऊस राज्यामध्ये हजेरी लावणार आहे। अशा प्रकारचा पाऊस हा राज्यामध्ये सुरू राहणार आहे। तर त्या पुढील तारखेचा अंदाज आता आपण बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता सध्या स्थितीला विचार केला तर आता मालेगाव असेल, मनमाड असेल, कन्नड असेल याही ठिकाणी पाऊस वाढणार आहे। लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, कारण पुढच्या 10 ते 15 दिवसाचा अंदाज तुम्हाला एकाच व्हिडिओत सविस्तरपणे पाहायला मिळत आहे। तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये सांगायचा आहे। यामध्ये मालेगाव, मनमाड, नाशिक, वैजापूर, धुळेच्या भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे। पुढच्या 48 तासानंतरचा विचार केला तर मालेगाव, मनमाडच्या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहील, वातावरण चांगले राहील। तसेच इकडे
इगतपुरी वाडाचा भाग, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, वैजापूर, सिल्लोडचा भाग असेल या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहणार आहे। जालना, सिल्लोडच्या भागामध्ये, पाचोरा, धुळेच्या भागात, अहवाच्या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आता बरसणार आहे। या ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे, त्यामुळे या भागातील देखील शेतकरी मित्रांनी आता सतर्क राहावे। या भागात देखील पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो। पावसाची शक्यताही आपल्याला या भागामध्ये देखील पाहायला मिळू शकते, त्यामुळे जेवढं होईल तेवढे सतर्क राहा। पावसाचा जोर कोणत्या क्षणी काही भागासाठी वाढणार आहे, काही ठिकाणी जोरदार हजेरी देखील लागणार आहे। तसेच दिनांक 8 तारखेला आता इकडे बघू शकता 8 तारखेचा विचार केला तर यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे काही भाग आहेत, सिल्लोड, जालन्याचे काही भाग आहेत, देऊळगाव राजाच्या काही भागामध्ये पाऊस हा हजेरी लावणार आहे। दिनांक 8 तारखेला अशा प्रकारचं वातावरण राज्यात पाहायला मिळणार आहे। सर्वात आधी दुपारनंतर वातावरण नाशिकचा भाग, वाडा असेल, सिल्वासा असेल, इगतपुरीचा भाग असेल, कल्याण, डोंबिवलीचा भाग असेल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। या भागामध्ये अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळू शकतं। अशा प्रकारची काही स्थिती, अशा प्रकारचं पोषक असं वातावरण या ठिकाणी सक्रिय होऊन आपल्याला पावसासाठी पोषक अनुकूल असं वातावरण पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे जुन्नरचा भाग, खेड, खोपोलीच्या भागात देखील पाऊस सुरू होत आहे। बारामती, सातारा जोरदार पावसाचं आगमन दिनांक 8 तारखेला होणार आहे। 8 जून 2025 रोजी या भागात चांगला पाऊस होणार आहे। विटा, कराडचा भाग, सातारा, बारामती, इंदापूरचा भाग असेल, चिपळूणचा भाग असेल, गोरेगावचे काही भाग असतील, पुणेचे काही भाग असतील, या भागात देखील विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, तर नेमकी पेरणी कोणत्या तारखेला करावी लागणार, पाऊस कोणत्या तारखेला आपल्या जिल्ह्यात जोर धरणार आहे, त्याबाबत आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व अपडेट तुम्हाला समजून जाईल। आता लक्ष देऊन व्हिडिओला फक्त बघत चालायचं आहे। तर चला आता पुढील जिल्ह्यांची नावे आपण बघू। तर या ठिकाणी बघू शकता आता मोठा बदल होणार आहे दिनांक 9 तारखेला। 9 तारखेचा विचार करता राज्यामध्ये पावसाला पोषक असं वातावरण पाहायला मिळेल। एकंदरीतरित्या जर विचार केला तर यामध्ये मुसळधार पाऊस, काही ठिकाणी धो-धो पाऊस, शेतामध्ये पाणी साचून बाहेर वाहेल अशा प्रकारचा पाऊस विजयपुरा, इंदापूर, जतचे भाग असतील या भागामध्ये सुरू होणार आहे। या भागामध्ये हजेरी लावणार आहे। यामध्ये विटाचा काय भाग आहे, कराडचा काय भाग आहे, या ठिकाणी जतचा काय भाग असेल या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। या ठिकाणी जोरदार स्वरूपाची हजेरी लागणार आहे। तसेच इकडे जर विचार केला तर काय सांगली, जतचे काय जी विटाचे भाग आहेत या ठिकाणी सर्वाधिक पावसाचा जोर राहील। मुसळधार देखील पावसाची शक्यता दिनांक 9 तारखेला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। अशा प्रकारचा अंदाज दिनांक 9 तारीख रोजी आपल्याला या भागासाठीचा पाहायला मिळत आहे। तसेच इकडे कलबुर्णीचा भाग असेल, तुळजापूर असेल, बार्शी, पेठ, लातूरचे भाग असेल, करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती, इकडे खेडचा भाग असेल, जुन्नर, अहिल्यादेवीनगर, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी चांगली हजेरी लागू शकते। बीड, केज, परळी, माजलगाव या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर इकडे अहमदपूर, नांदेड, देगलूरचे भाग असेल, उदगीरचे काय भाग असतील, लातूरचे काय भाग असतील, या ठिकाणी पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे। मात्र असं नाहीये की पाऊस सांगितलाय म्हणजे सर्वच भागात लगेच धो-धो पावसाला सुरुवात होईल असं नाहीये। हा पाऊस तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला काही भागासाठी पाहायला मिळत आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हा राज्यामध्ये आता हजेरी लावतानाचं चित्र दिसून येणार आहे। मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळत आहे। मात्र आता दिनांक 10 तारखेपासून मोठा बदल होत जाणार आहे। आता तुम्हाला नेमकी पेरणी कधी करायची, नेमका पाऊस धो-धो पूर्ण राज्यभर कोणत्या जिल्ह्यात कसा वाढणार आहे, आता त्याबाबतचा इथून पुढे अंदाज पाहायला मिळेल। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर यामध्ये इकडे बघू शकता दिनांक 10 तारखेचा विचार केला तर 10 तारखेला स्थानिक वातावरण हे राज्यामध्ये वाढत जाणार आहे। स्थानिक वातावरणाचा पाऊस वाशिम पासून सुरू होणार आहे। वाशिम, पुसदचे भाग असतील, लोणारचे काही भाग असतील, चिखलीचे काही भाग असतील, या ठिकाणी असं वातावरण सक्रिय होईल। स्थानिक स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क देखील राहणं गरजेचं आहे। एकंदरीतरित्या जर विचार केला तिकडे हिंगोली, नांदेड, सेलू, परळी, अहमदपूर, केजचा भाग असेल, बीड, पेठ, लातूर, उदगीरचे भाग असतील, तुळजापूर पर्यंतचे काही भाग असतील, याही ठिकाणी पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे। याही ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो। मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे। तसेच इकडे सोलापूर, अकलूज, पुणे, अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील अशा प्रकारचा पाऊस सुरू होणार आहे। दिनांक 10 तारखेला अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे विटा, जतचे भाग असतील, इंदापूर, सांगली, कोडोलीचा भाग, कराडचा भाग, साताऱ्याचा भाग आहे, पुणेचा भाग आहे, खेडचा भाग असेल, जुन्नरच्या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक 10 तारखेपासून सुरू होणार आहे। 10 तारखेला धुळे, नंदुरबारचे काही भाग असतील, याही ठिकाणी हळूहळू पावसाला पोषक वातावरण वाढत जाईल। तसेच दिनांक 11 तारखेचा विचार केला तर
11 तारखेला देखील पावसाचा अंदाज आहे. पूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे. दिनांक 12 तारखेला राज्यातील मराठवाडा, खानदेश भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातील जे दक्षिणेकडील एकदम जे भाग राहतील त्या ठिकाणी अधिक जोर राहणार आहे, अशा प्रकारचा अंदाज आहे. दिनांक 13 तारीख अशीच परिस्थिती आहे. 13 तारखेला थोडासा पावसाचा जोर अधिक वाढणार असून पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पाऊस जे आहे ते आता वेढा घालणार असून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीव्र स्वरूपाचा पाऊस दिनांक 12 तारीख 13 तारखेला राज्यात राहील. तसेच दिनांक 14 तारखेला विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. 15 तारखेला तीव्र पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळेल. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 16 तारखेला पूर्ण महाराष्ट्र हा पाऊस जे आहे ती व्यापणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये धो मुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टीचे चान्सेस हे पाहायला मिळू शकतात. अशा प्रकारचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये हजेरी लावणार आहे, महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणार आहे, अशा प्रकारचा एक अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच दिनांक 18 तारखेला देखील पाऊस विदर्भात राहणार आहे. 19 तारखेचा विचार केला तर 19 तारखेला पाऊस हा उघाड देणार आहे. त्यानंतर आता पावसाची कमतरता आपल्याला पाहायला मिळू शकते. मात्र पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन लवकरच 21 तारखेच्या नंतर हळूहळू पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल, अशा प्रकारचा एक अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. यानुसार तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ शकता. जर काय तुम्हाला विचार येत असतील की काय करावं, पाऊस नेमका कधी आमच्या जिल्ह्यात, आमच्या तालुक्यात, त्याबाबतची कमेंट आम्हाला कळवून तुम्ही नक्कीच कळवू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.